थेट जाऊयात कोल्हापुरात ज्या ठिकाणी काल आग लागली होती त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज पोहोचले आहेत। त्यांच्याकडून त्या ठिकाणी पाहणी केली जाते। तर ऐतिहासिक असं हे नाट्यगृह होतं आणि या ठिकाणीच काल आग लागली होती। या आगीत संपूर्ण साहित्याचं यावेळेस नुकसान झालं आहे। संपूर्ण साहित्य जसंच्या तसं हे जळून खाक झालंय। काल रात्री कोल्हापुरातील अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। कोल्हापूर शहराचं भूषण असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण अशी आग लागली होती। अत्यंत भीषण आग लागल्याचं सांगितलं जातं। यामध्ये सगळं साहित्य जळून खाक झालंय। त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन सध्या शाहू महाराज छत्रपती हे पाहणी करतायत। संभाजीराजांकडून देखील काही वेळापूर्वीच पाहणी करण्यात आली आहे। त्यानंतर आता ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापुरातील घटनास्थळी शाहू महाराज छत्रपती हे पोहोचले आहेत। त्यांच्याकडून या ठिकाणची पाहणी केली जाते। तासाभरात नाट्यगृहाची निम्म्याच्या वर खरं तर इमारत जळून खाक झाली होती। काल रात्री 9:30च्या दरम्यान ही संपूर्ण आग लागल्याची घटना घडली आहे। आग इतकी भयानक होती की अग्निशमन दलालाही आग विझवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। लाकडाचं सामान, खुर्च्या आणि इलेक्ट्रिक वायरिंग यामुळे आग आणखी भडकत गेली होती। जुन्या पद्धतीचं नूतनीकरण करण्यात आल्यानं यामध्ये लाकडाच्या सामानाचा देखील मोठा वापर होता आणि यामुळेच ही आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं सांगितलं जातंय। केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं आज जयंती असल्यानं शासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांच्यावरील चित्र प्रदर्शनही मांडण्यात आलं होतं। मात्र काल रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी हे सगळं जळून खाक झालंय। याच ठिकाणी सध्या खासदार शाहू महाराज छत्रपती पोहोचले आहेत। त्यांच्याकडून सध्या या सगळ्या ठिकाणाची पाहणी केली जाते। अधिकाऱ्यांकडून माहिती देखील घेतली जाते। केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। हे सगळे कार्यक्रम आज होणार होते। मात्र काल रात्री भीषण आग लागली। आगीचं कारण मात्र अद्यापही समजू शकलं नाहीये। आग नेमकी कशामुळे लागली, त्याचं कारण काय या संदर्भात तपास केला जातोय।